आजच्या शपथविधीसाठी नेवाशातील चिंचोलीच्या आत्या भाच्याला शपथविधीचं निमंत्रण। नेवासे तालुक्यातील नजीकच्या चिंचोलीच्या रेणुका सुनील गोंधळी आणि त्यांच्या 10 वर्ष वयाच्या भाच्याला म्हणजे वेदांत भागवत पवार याला गुरुवारी 5 डिसेंबर रोजी होत असलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं असून नजीकच्या चिंचोलीच्या रेणुका गोंधळी यांचा कणकोरी इथला भाचा वेदांत हा 2019 मध्ये 6 वर्ष वयाचा असताना असाध्य आजारानं पीडित होता। वेदांतचे वडील वाळूंज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते। पालकांची सारी पुंजी या मुलाच्या उपचारांसाठी खर्ची पडली होती, त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते। त्याची आत्या रेणुका गोंधळी या नजीक चिंचोली या ठिकाणी राहतात। त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवला। या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून या बालकाच्या आजारावरच्या उपचारापोटी तत्काळ 1,90,000ची मदत त्यानं करण्यात आली होती। या मदतीमुळे मुंबईतल्या SRCC चिल्ड्रन रुग्णालयात वेदांतावर उपचार झाले, त्यामुळे त्याला जीवनदान मिळालं। मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेनं वेदांताचं कुटुंब भारावून गेलं होतं। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिष्ट चिंतनाचं औचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील 101 रुपये मनी ऑर्डरनं मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहाय्यता निधीस पाठवलेले आहे। ही घटना लक्षात ठेवून महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश शेटे यांनी शिवशाहीर सुनील गोंधळी, रेणुका गोंधळी आणि वेदांत पवार यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे।